नमस्कार. नमस्कार. मी माझ्या अनुभवाचे बोल या मुलाखतीच्या माध्यमातून आज आलो आहोत तळेगाव डोंगर येथील लक्ष्मणराव भुजबळ यांना भेटण्यासाठी. जुन्या पिढीतले हॉटेल व्यवसाय म्हणून त्यांनी शिक्रापूर तळेगाव पंचक्रोशीत आपला नाव नोंद केलेलं आहे. अशा भुजबळ भाऊंना आज आपण भेटण्यासाठी त्यांच्या घरी आलेलो आहोत. नमस्कार भाऊ. नमस्कार. भाऊ, आपलं बालपण कुठे गेलं, शालेय शिक्षण कुठे गेलं ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. बालपण माझं तळेगाव डोंबिवली माझे गेलं, जन्म इथलाच. आणि शालेय शिक्षण पहिलं आपलं मराठी शाळेत 7वीपर्यंत शिकलो. त्याच्यानंतर 7वीची परीक्षा माझी पुण्या बोर्डात झाली, नूतन मराठी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. त्याला व्हर्नाकुलर काय म्हणतो, व्हर्नाकुलर फायनल म्हणायचे पूर्वी त्याला. आणि काय वाटतं, पास झालं की पेपरमध्ये नाव यायचे, तर पेपरमध्ये नाव आलं होतं. नंतर मग 8वीला प्रवेश घेतला. त्या टायमाला सुभाष विद्या मंदिरामध्ये प्रवेश घेतला 8वीला. आणि मग तिथून पुढं माझं आमच्या आईची इच्छा होती की बा तू 11वीपर्यंत मॅट्रिक व्हायला पाहिजे, माझी इच्छा आहे, तुला लागल तसे, जसे शाळेला पैसे लागतात तसे तू शाळेला पैसे आपले घेत जा. आणि 11वीपर्यंत माझे शिक्षण झालं. तर 11वीला आहे ना, मी हायस्कूलचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलो होतो, पूर्ण हायस्कूलचा. त्यावेळेला 1960ला 1960ला माझी 11वीची परीक्षा झाली. ती पण पुन्हा बोर्ड, न्यू इंग्लिश स्कूल, पुन्हा बोर्ड. शाळेतले शिक्षक कोण कोण होते त्यावेळेस? त्या टायमाला शिक्षक सुरुवातीचे नाही मला आठवत, पण 5वी 6वीचे रंगनाथ गुरुजी जमलेले, नंतर जाधव गुरुजी, आणि कुंभार गुरुजी शिक्रापूरचे, नासरी. कुंभार गुरुजी, शिर्के शिर्के गुरुजी. शाळेतले त्या काळाचे जे तुमचे वर्गमित्र असतील, आजपर्यंत तुमच्या बरोबर असं कोण कोण? आता माझ्या बरोबर ते फक्त जे वर्गमित्र होते ते फक्त एकच राहिलाय, नाही तर माझ्या बरोबरचे सर्व. नाव काय त्यांचं? त्यांचे आता बरेच जण आहेत. ते काय आता मधुकर शिंदे, चंपालाल गोंदेचा, तुमचं सुरेश गोवर्धन काकाचा, सुरेश गांधी, काय विठ्ठल गणपत शिंदे, गजानन शिंदे, तुम्हाला सांगतो कांताराम घुमे, लक्ष्मण घुमे, काळराम घुमे, कोंडेबा सातपुते, अशी मंडळी होती, बरीचशी मंडळी होती अशी. तुमचे सर लहानपणीचे दोस्त. म्हणजे एकत्र आम्ही आपलं पुढं माग वर्गाने मी त्यांच्या पुढे होते. जरा तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही नोकरीकडे न वळता व्यवसायाकडे का म्हणून? नाही, नोकरी शिक्षण झाल्यानंतर 62 साली माझं लग्न झालं बरं का. तर मला वाटतं 63-64ला मी इलेक्ट्रिसिटी बोर्डात लावलो होतो 9-10 महिने. त्यांनी काय केलं, त्या टायमाला मी शिरूर तालुक्यात होतो. शिरूर तालुक्यातून त्यांनी माझी बदली मुळशीत केली. तर मला काय मुळशीत जायचं नाही, माझा मी आपला राजीनामा देऊन मोकळं. 9-10 महिने नोकरी केली, जास्त नाही. तिथून पुढं मग मी आपलं हॉटेल व्यवसायात शिरलो. कारण मी आई वडिलांना एकटाच, बहीण नाही, भाऊ नाही, कोण नाही. तुम्ही हॉटेल टाकायच्या आधीपासून हॉटेल होतं? मी हॉटेल टाकायच्या आधीपासून, म्हणजे माझे वडील, आणि वडिलाच्या आधी माझे आजोबा होते. त्यांचे नाव? त्यांचे गणपतराव भुजबळ आणि महाजू गणपत भुजबळ, नंतर मी लक्ष्मण महाजू भुजबळ. त्याच्यानंतर आता माझा मुलगा विजय लक्ष्मण भुजबळ. आणि आता नातू आहेत, नाते पण सांभाळतात. आता 2 नातू माझे वकील आहेत, एक मुलगा वकील आहे. माझा शेतीचा व्यवसाय, शेतीचा. आणि गाडाबैलाचे गाडाबैल असते ना, त्याची शर्यतीची गाडाबैल सुद्धा माझ्याकडे आहेत. शेळ्या आहेत, ऑस्ट्रेलियन शेळ्या आहेत, आणि मेंढ्या पण आहेत. तुम्हाला मुलं किती आहेत? मला मुलं 2 मुली आणि 2 मुलं. आता 2 मुलींची नावं सांगा. 2 मुलीचे एक संगीता दत्तात्रय भाकरे आणि एक सुनीता गजानन कुदळे. एक पुण्यात आहे आणि एक तळेगाव डोंबिवलीमध्ये. दोन्ही मुलांचं सांगा. दोन्ही मुलांचं, एक विजय लक्ष्मण भुजबळ, ही सासरवाडी लोणीची, तो इथंच असते. त्यांचा व्यवसाय म्हणजे हॉटेल आणि शेती.
आणि ते पूर्वी सरपंच होते, गावचे सरपंच होते. तळेगाव डंबरेचे सर. तळेगाव सरपंच होते. दुसरा मुलगा. दुसरा मुलगा वकील, हम्म. ते वकिली करतात, त्यांच्याकडे नोटरी आहे. हम्म. तळेगावमध्येच करतात. हा तळेगावात आहे. आणि त्यांचा एक मुलगा आता वकील झालाय. हम्म. आणि दुसरा एक मुलगा यांचा थोडला मुलांचा विजयलक्ष्मींचा मुलगा एक तो वकील आहे, आता वकिली चालू आहे त्याची. नाव सांगा. त्याचं नाव हर्षद विजय भुजबळ किंवा बाळासाहेब भुजबळ. असं आता घरचा परिचय आपला सगळा झाला. हो. आता तुमचं लग्न 62 ला झालं. 1962 माझं लग्न झालं. आता तुमच्या सहचारणीविषयी थोडं सांगा. हो, माझी सासरवाडी आहे ना, इथलीच आहे, गावातल्या जवळचीच आहे, केवटेमाळा म्हणून. तिथली माझी सासर नामदेव सीताराम गायकवाड यांची मुलगी. नाव सांगा की. हा, नाव सांगा की. नाव कांताबाई लक्ष्मण भुजबळ. तर आता हॉटेल व्यवसायात तुम्ही कधीपासून सुरुवात झाली? हॉटेल व्यवसायात मी ना 63ला माझं म्हणजे बहुतेक 64 मध्ये 65 मध्ये मी हॉटेलमध्ये शिरलो. गणपतीचा उत्सव मला सार्वजनिक कार्याची आवड होती. सुरुवातीला गणपती हनुमान मंदिरात बसवायचं काम मीच केलं. आणि आज तुमची यात्रा असू का असू, मी त्याच्यात भाग घ्यायचा, हिराणी भाग घ्यायचा. किसन भाऊ आमचे ते म्हणजे चुलतेच म्हणायचे, त्यांच्याबरोबर बरेच दिवस मी सहकार्याने काम केलं. ते आता हो साक्षीदार, पूर्ण साक्षीदार मी 1957 पासून. म्हणजे ते मुळोबाची यात्रा असो काय असो, मी त्याच्यात हिराणी भाग घ्यायचं. ते काय टायमाला मला अध्यक्ष बनवायचे असं. हा, मुळोबाची यात्रेविषयी थोडं सांगा. मुळोबाची यात्रा एप्रिल महिन्यात असते. काय 2 दिवस यात्रा ती फुल चालते. गावात वर्गणी काढून आपली ती यात्रा भरती. गाडी बैलाची शर्यतीची आहे आणि कुस्त्याची शर्यतीची. आणि दिंडी निघती सकाळच्या वारी, छबिना म्हणतात त्याला. तो छबिना सकाळच्याच पारी निघतो. ती भाऊंनी चालू केली. ती आमच्या आई हळीपाटी करून, हे छोटी छोटी गावं आहेत ना, डोक्यावर हळीपाटी करून आपला व्यवसाय करायची. नंतर आम्ही मग काय असं यात्रा आली, जवळच्या यात्रा कुठल्या, लिमगाव माळंगी झाली, मुखई झाले, जातेगाव झाले, करंडी झाले, पिंपळ झाले, फार थापलिंग पर्यंत आम्ही गाड्या घेऊन यात्रा करत होतो. मग तिथं 4-4 दिवस राहायचं. ती यात्रा आपल्या पार पाडायची. हॉटेल घेऊन जायचं. हो, मुखईला जात होतो. सूर्यकांत पालांडे माझं इतकं संबंध जवळचे आहेत ते अगदी भावासारखे. कारण माझा मूळ स्वभाव कसा आहे, समजायला मिळून मिसळून मी वागणारा माणूस. गावात सुद्धा, इथं सुद्धा आहे ना, या चौकात एकटंच माझं माळ्याचं घर आहे. बाकी समजी इतर समाजाचे समजे माझे त्यांचे माझे संबंध चांगले. मागासवर्गीय झाली. आज 64 सालापासून आळंदीला जाणारी दिंडी, ते मी इथे त्यांना ते दरवर्षी जेवण करतो. 100-200 लोकांचं जेवण असतं. ते सेवा केल्यामुळं मला परमेश्वराने मेवा माऊलींनी दिलेला आहे. मी माळकरी माणूस आहे. 1977ला मी माळ घातली. आजपर्यंत ती माळ माझी आणि माऊलीची भक्ती चालू आहे. निवडणूक वगैरे लढवली का? नाही लढवली. ते काय व्हायचं, निवडणुकीला भाऊ म्हणले की भाऊ हे निवडणुकीला उभा राहा, माझी आई विरोध करायची. मग त्या आईच्या पुढे मी जात नव्हतो अजिबात. तिचा शब्द मोडीत नव्हतो. मला दर दिवसातून 4 वेळा त्या म्हातारी माझ्या आईची आठवण येते. तिचं नाव, माझ्या वडिलांचं नाव माधवा म्हणजे महादेव, आणि पूर्वीचं माझ्या आईचं नाव मैना होतं काय, आणि यांचं नाव महात्मा म्हणून तिचं नाव पार्वती ठेवलं. तर आता ते पायर माळी माळा, हा एलटी फाटा. आता वय किती आहे तुमचं? माझं वय आता 1940चा जन्म म्हटल्यानंतर आता 85 माझं उद्या परवा संपल. मित्रपरिवार खूप चांगला होता माझा. मित्रपरिवारांचा जर मला जर आठवण झाली ना, मी अगदी रोज उठून त्या मित्रांची नावं घेत. तुमचे बाबासाहेब बेंबडे, काय त्रिंबक, जनार्दन बुवा, हे माझे म्हणजे अगदी जवळची माणसं ही माझी अगदी. आणि इतका मोठा माझा विश्वास ती कल्पना करतात.
हे बाबा तू पैसे माझ्या खिशातून काढून घे हे विश्वासू माणसं होती आणि ती गेली समजी. आता लय तर लय मी एक आणि दुसरा एक माझा जोडीदार आहे तेवढं. तर जवळची ही जी आहेत ना मित्र. बरं भाऊ, आता मला सांगा, तळेगावची जी जुन्या काळाची जी बाजारपेठ होती आणि त्या बाजारपेठेत तुमचं हॉटेल, तर त्या सोमवारचा बाजार किंवा इतर सणवार याच्यावरची जी लोकांची वर्दळ असायची, तर ती कशी पद्धतीची असायची? त्या जुन्या काटा वेळेला काय व्हायचं, खूप बाजारपेठेतली इथं गुळाची बाजारपेठ असायची. काय इथं सकाळच्या बारी गवताचा बाजार इतका मोठा भरायची मंडई, त्याला गवताची मंडई म्हणायची. पूर्वी इथं जनावरं खूप होती ना, तर त्याला ते गवताची मंडई खूप अगदी आजूबाजूची लोक शेतकरी आपले गवत घेऊन यायचे. आणि त्यामुळे काय व्हायचं, सकाळच्या बारी धंदे चांगले व्हायचे. आणि गुळाची बाजारपेठ होती इथं, गुळाचे नेलं व्हायचे. राजे राहू झालं, पिंपळगाव झालं, इकडं पारगाव, इकडून लोक येऊन ते गुळाच्या गाड्या घेऊन यायची. आणि बाजार तर इतकं फुल असायचा की दणका आवाज व्हायचा, जायला सुद्धा रस्ता नसायचा. हालतात आता आज म्हणाले कुणालाच नाही, इतकी गर्दी असायची ती विचित, मोठ्याने आरड व्हायचा जागा मिळवण्याकरता. असं त्या पद्धतीचं होतं. आणि पूर्वी कसं व्हायचं की बुवा इथं ऊस, आपल्या क्षेत्रात ऊस नव्हता, तर राहून झालं, पिंपळगावून झालं, ऊसाच्या गाड्या भरून यायच्या आणि आपल्या लोकांना खाण्याकरता तिथं ते उभ्या राहायच्या. असं होतं. आणि इथं शेंगाचा बाजार, शेंगा इतका मोठा असायचा की संपूर्ण बाजार हा आहे ना शेंगाचाच राहायचा. भुईमुगाची शेंगा, तेलाची घाणी पण असेल, तेलाची घाणी, तुमचं शणगाराचं पण ते हे होतं, घोंगडे विणायचं ते पण होतं. आणि इथे तिली समाज खूप मोठा आहे. तिली झाला, मुसलमान झाला, हे अगदी आणि एकोपाची माणसं आहेत हो ही. आणि मुसलमानाच्या समाजाबद्दल जर सांगायचं झालं, त्यांचा आणि हिंदूचा एकोपा नाथसाहेब आणि इथे पीर साहेब आहेत. ती दरवर्षी पालखी निघते. ते नाथसाहेब त्या पीर साहेबांना भेटायला करता तिथून ती पालखी पळत येते नदीला येते आणि त्यांची नजर होती. आजपर्यंत ती व्याख्या आहे, आजपर्यंत ही प्रथा चालूच आहे. आणि बाजारपेठ आहे ना अगदी व्यापारी बाजारपेठ होती. सोन्या चांदीची, कपड्याची होती समजी. आणि माणसं समजी म्हणजे एकोप्याने राहणारी होती. आता इथं पिंगळे स्मारक आहे, तर ते पिंगळे चौक, इथं त्या चौकाला नाव व्हायचे, वरती त्यांचं स्मारक आहे, विष्णू गणेश पिंगळे, क्रांतिकारक. त्याचं ते उद्घाटन अंतुले मुख्यमंत्री होते त्या टायमाला ते स्मारकाची बांधणी झालेली. तळेगावमध्ये जे विमान पडलं होतं ना, ते तळेगाव काय झालं, विमानाची टक्कर झाली कुठं, नेमकी बाजारपेठ टक्कर झाली. पण त्याचे जे अवशेष आहे ना, एक बाजारपेठेत पडला गणपतीच्या मंदिरापाशी, ते नेमकं घरावर, तिथं तो डॉक्टर राहत होता, त्या घरावरती अवशेष त्याचं पडलं. आणि त्या वैमानिकाच्या चिंधड झाल्या आणि बाजार मैदानात एक विमान पडलं, त्याचे एक पार्ट काही पडला असेल. तर मला वाटतं तो 1956चा काळ होता. त्या 56च्या काळात मी 7वीला होतो. इंग्रजांच्या काळातलं काय आठवतं? इंग्रजांच्या काळातलं मला पहिला स्वतंत्र दिन अगदी मन मोकळेपणाने आठवतो. काय तर त्या टायमाला याचं आपले प्रभात फेरी झाली आणि आपलं मराठी शाळेत, आणि आम्ही ग्राउंडवर गेलो समधी मुलं, तिथं झेंडावंदन झालं. परत पहिलं झेंडावंदन पहिले 1900 याचं ती. अरे त्या टायमाला काय सरकारने काय केलं होतं, प्रत्येक शाळेला काजू, बदाम, पिस्ते, आमकं तमकं असे मोठमोठ्याले पुढे, हाता एवढाले पुढे भरून प्रत्येक विद्यार्थ्याला वाटले होते. त्याच्यात मी होतो. आता आमच्या कुटुंबात आम्ही 3च माणसं होतो, आई, वडील आणि मी. मला काय बहीण नाही, भाऊ नाही, झाली नाही, गेले नाही, मी एकटाच. ते म्हातारीच्या इच्छेप्रमाणे मी आपलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी मॅट्रिक माझी पूर्ण केली. आणि त्या टायमात खूप परिस्थिती इतकी वाईट होती, घरची परिस्थिती खूप वाईट.
आणि भाऊ त्यावेळेस दुष्काळी परिस्थितीचा 1972ला त्यावेळेस दुष्काळी परिस्थिती 1972ला आमची शेती होती. त्याच्या आधी मी 68ला शेती घेतली होती. शेती होती 1972ला आमची गाडी पाण्यावर होती. ते खडी फोडायचं काम चालायचं तर ते गाडी होती. त्या टायमात ते परिस्थितीच खूप वाईट. खासदारापैकी तुळशीदास जाधव भारदे, तुमचे विठ्ठलराव गाडगीळ, काकासाहेब गाडगीळ त्यांचे वडील शंकरराव मोरे, आणखीन तुम्हाला सांगतो मोरारजीभाई देसाई, यांचा भरपूर माझा अभ्यास झालेला आहे. मी मूळ काँग्रेस पार्टीचा माणूस आणि शरदरावचा मी अत्यंत जवळचा म्हणजे त्यांना मानणारा. आणि आपल्या इथले पहिले आमदार श्यामकांत मोरे 2 वेळा इथून निवडून गेले. कोकरे हा तरी पण मी काँग्रेसमध्ये होतो. कोकरे माझा जोडीदार दोस्त, अशोक सुद्धा दोस्त, बाबूराव ते भाजपचे असून कर्नावण्याला आमचे गुरूंचे एक हे होते, शिष्य होते. माझे गुरु हंबीर बाबा, गणपतराव हंबीर बाबा हे माझे गुरु. त्यांनी मला अनुग्रह दिलेला आहे. आई सांगितल्यामुळे तुम्ही राजकारणात नाही आले, पण तुम्ही तुमच्या मुलाला राजकारणात सरपंच झाले. ते कोणत्या साली सरपंच झाले होते? ते 12 2010-12 मध्ये. त्याचे 2-3 जोडीदार आहेत, बाळासाहेब नरके, अनिल जयवंत भुजबळे, अजून आमच्या ढमढाळीची काही मंडळी आहेत, यशवंत आबाई, तुमचं अरविंदाचा एक मुलगा आहे बापूसाहेब म्हणून. असे 5. तुमचा जो वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय पूर्वीच्या काळात इथले जे पदार्थ असतील त्याची गोडी आणि त्या काळात पदार्थाची विक्री म्हणजे किती रुपयाला किती पैशालाच होत असेल ती, आणि आत्ताचे रेट काय आहेत किंवा त्याच्यातनं कसे बदल घडत गेले आणि तुम्ही स्वतःचे सगळं पदार्थ तयार करत होते त्याविषयी जरा प्रेक्षकांना सांगा. हा, तर पूर्वी काय असायचं, शेवरिवडी, लाडू, जिलाबी आणि शेव डाळ म्हणायची त्याला, आणि बेळ, मुरमुऱ्याची बेळ, एवढेच पदार्थ असायचे. तर त्या टायमाला त्याची काय किंमत असायची. अहो आता आम्ही ते ना तुम्हाला सांगतो मिसळ त्या टायमाला म्हणजे पूर्णांक मध्ये ते आण्याची किंमत होती ना. 1 आण्यापासून आम्ही ते करायचं. नंतर याच्यात पूर्णांकामध्ये आलं का 1964ला मला कधीतरी ते त्याचं ते 64 पैसे रुपया होता पूर्वी. नंतर 100 पैशाचा रुपया आला, आणे बंद झाले आणि पैसे आले त्याचे. तर त्याच्या सगळ्या गोष्टी आण्यामध्ये व्यवहार असायचा बघ. 2 आणे, 1 पैसा, भोकाचा पैसा, दाडा पैसा, असं ते. पूर्वी 4 आण्याचा रुपया आपलं 16 आण्याचा रुपया होता. आता मला एक सांगा, आता लोकांना माहिती आहे याच्यासाठी 1 आण्यामध्ये शेवरवडी तुम्ही कशी शेवर तर तसं 1 आण्यात भेळ होती बरं का. आण्यात एक आण्यात भेळ होती, मोठा पडा असायचा. आणि तेव्हा ते भेळीचा पदार्थ किती असायचे, ते पिठाचे 2-3 पदार्थ असायचे, 2-4 जास्त नसायचे, मुरमुरा आणि 2-4 पदार्थ. आणि शेवरेवडी ही त्या टायमाला 4 आणे पावशेर असायची. 4 आणे पावशेर लाडू, जिलेबी, शेवरडी 4 आणे पावशेर स्वतः मी विकलेली. गावातले हॉटेल प्रमाणे तुम्ही गावोगावी जाऊन जे हॉटेल्स लावायचे, 4 दिवस तिथं मुक्कामी राहायचे, मटेरियल बनवायचे किती काय त्याविषयी सांगा. हो, आम्ही म्हणजे लांब आता इथं आसपासच्या आणि लांबच्या 2-3 यात्रा करत होतो. जवळच्या 10-12 यात्रा होत्या आणि लांबच्या 2-4 यात्रा होत्या. ते करायचं आम्ही तिथं गाडीवाल्यांनी जायचं. जर मोठी यात्रा असली तर 3 गाडी न्यायच्या, लहान यात्रा असली तर 1 गाडी न्यायची किंवा 2 गाडी न्यायची. आणि तिथं जाऊन 1-2 गाडी संघ न्यायची. आणि त्यांच्या यांनी आपलं तिथं जाऊन पाला असं पालबिल मांडून मांडणी लावून अगं भट्टी खांदून तिकडं आपलं भट्टी ती म्हणजे कसं रोजच्या रोज ताजा माल तो असतो तो कुठला की बाबा जिलेबी काढायची, भजी काढायची, आणि हे माल आम्ही तिथं ती गरम गरम लोकांना द्यायचो. आणि बाकीचा जो माल आहे तो शेवरुडी झाली, शेवपापडी झाली, ही इथून बनवून न्यायचं. संपलं तर तिथं बनवायचं. जजमेंट आलेला जजमेंट आलेला असायचं.
की भाऊ इथे एवढा माल खपतोय या यात्रेत, असं असायचं. जिलबीचे काय त्यावेळेचे रेट असतील? जिलबीचे रेट 4 आणे पावशेर, जिलबी लाडू 4 आणे पावशेर, 1 रुपयाला 1 किलो, आणि ते पण वळडून विकावं लागायचं. तर मला सांगा, एखाद्या यात्रेचा धंदा किती होत होता त्या काळात? धंदा काय तर ते टायमाला कसं 1000-2000 गेले झाली ती. तरी पण त्यावेळेस खूप व्हायचं. हा तर बरं, हा वाटत बाबा आता एवढे पैसे आले बाबा, 1000-1200 रुपये आले. आता बाजार किती पूर्वी पैसा नसायचा. आणि यात्रा झाल्यानंतर काय व्हायचं, समजा पाहुणे निघून गेल्यावर काय व्हायचं, बाया माणसाचं गिऱ्हाईक असायचं गावातलं. आणि ते गिऱ्हाईक कधी 8-9च्या पुढं, म्हणजे ते मंडळींची लोक असायची ना, आता त्यांची त्या बाया त्या 8-9च्या पुढंच. आणि त्यांनी काय करायचं, मग पैसे नसायचे, त्यांनी तिथून ऑर्डर द्यायची की भाऊ आमच्याकडे एवढा आणा, की भाऊ जिलब्या आणा, अर्धा किलो पावशेर जिलब्या आणा, किंवा लाडू आणा, भेळ आणा, चेरोडी आणा. मग ते आमची म्हातारी काय करायची, गाड्याजवळ द्यायची आणि सांगायची भाऊ एवढं एवढं झाले. मग त्यांनी ते पैशाऐवजी काय करायचं, धान्य द्यायचं. पैसे नसायचे. आता ते सासूर असेल बाया काही काही ठिकाणी, म्हणजे करंडी झाले, पिंपळ झालं, इथं म्हणजे मराठीचे लोक जास्त, तर त्या बाहेर निघत नसेल ना. यात्रेचा पिरियड संपला की त्याच्यानंतर मग सगळं आवरावरा करून तुम्ही आवरावरा करून आपलं निघायचे. पण त्या काळात पण त्या काळात जे गावागावाचे जे तमाशा असायचे, तर आम्हाला आमच्यासाठी ते जुन्या काळातले कोणकोण तमाशगीर होते ते सांगा जरा 2 मिनिटं. जुन्या काळातले आपले रंगनाथ लवार, काय गुल्या फात्या, आणि तुम्हाला सांगतो 2-4 नावं घेतली होती मी. दत्तोबा तांब्याचं पण असायचं, तुकाराम खेडकर असायचे, चंद्रकांत धवळपुरीकर, आणखीन त्यावेळेस ही बेका भीमा असे म्हणजे असायचे. तमाशे स्वरूप कसं असायचं? तुकारामाचं स्वरूप म्हणजे अगदी आपल्याच्या प्लॅटफॉर्ममध्ये जमीनच पूर्वीचा असा असायचा. स्टेज बीज हा विषय नव्हता त्यांचा. तंबू बिंबू काय नाही. तंबू कधी त्यांचं तिकीट वाचलं तर तंबू, पण यात्रेला आल्यावर तंबू नाही. स्टेज पण नसायचं का? हा स्टेज असेल ना. स्टेज खूप नंतर म्हणजे जसं ते वाढत गेलं तसं स्टेजचं ते मग त्याच्या आधी मग चावडीच्या समोरच. हा, आणि टेंबे जरा जेव काय टेंबे असायचे, ते बुचकाळीच्या राखेल मध्ये टेंबे धरायचे. लाईट हा विषय नव्हता. हा, लाईटी बिटी काय नाही, बत्त्या सुद्धा नाही, बत्त्या सुद्धा नाही. टेंबे 2 बाजूला 2 धरायचे, गावाच्याच लोकांनी धरायचे, त्याच्यावरती तमाशाची भारी चालायची. ह्या गोष्टी आता तुम्ही सांगितल्यामुळे तर आम्हाला लक्ष माहिती नाही एवढं काय. हा, हे प्रत्यक्ष पाहिलेले आणि जात होतो मी, शाळा करून जात होतो. जुना काळ मी आमचे आई वडील उरसालाच जायचे, पण विक्रीच्या टायमाला मी जायचो की बाबा आता गर्दी उद्या होणार आहे. आखाडीच्या दिवशी जास्त विक्री व्हायची. आणि उरसाच्या दिवशी काय असायचं, तुमचे दंडवट बिंडवट, मग आपला फक्त पेढा बेडा खापायचा. थापलिंगला शेवरवडी आणि जिलेबी, एक माणूस 2-3 किलो त्याचं थापलिंग मध्ये जिलेबी न्यायची. आणि तिथं जेवढे गाठी असेल तेवढी तुमची विक्री जास्त थापलिंगला. अजून कुठलं मोठं गाव कुठलं होतं? दावडी लिंबगाव एक होतं. अशा होत्या यात्रा होत्या, जास्त करून थापलिंग जास्त. कोळणी एक महत्वाची. त्यावेळेस म्हणजे हॉटेल म्हणून तुम्ही एकटेच जात होते का? गावातले पण काही हॉटेलवाले? गावातले असायचे ना, एखादं हॉटेल असायचं, जास्त नाही, एखादं आमच्या बरोबरीला, आमच्या शेजारीच वाचायचे ते. मग आमचं ते चालायचे कोकणी धंदा आपला. गावात जास्त हॉटेल नव्हतीच तळेगावात? होती, थोडीच होती, जास्त नाही. हात बोटा मोजण्याची हॉटेलवाले होती. पण कोणाकोणाचं होतं त्यावेळेस? त्याच्या वेळेस बघा बहुतेक हॉटेल होतं, पण त्यांचं फक्त बाजारच्या दिवशी लागायचं. त्यांच्या चुलत्याच गणपतराव होतं, त्यांची चुलती, त्यांचं एक हॉटेल होतं. आणि वरच्या चौकात आणि तुकारामभाऊ म्हणून त्यांचा मुलगा शिवाजी, त्याचं एक हॉटेल. वरच्या चौकात बाबू चकोर, नंतर खुरपे, हा, आणि शंकरवीर एक, गणपती देवळामधले शंकरवीर, असे जुने काळातले हॉटेलवाले.
बरं आता तुम्हाला नातू किती आहेत भाऊ? भाऊ नातू मला आता बघा, मुलांचे 4 हं, आणि दोन मुलींचे 9 आहेत. हं, नातू आणि नाती. हं. आणि आता खापर बंद झाले. हा, खापर बंदोबस्त झाले. हं. खापर बंदोबस्त झाले. तर आता या आयुष्याच्या वळणावर हॉटेल व्यवसाय, नोकरी केली किंवा शिक्षण झालं, सगळं व्यवस्थित झालं, तर ह्या वयात काय करायचं राहिले? सगळ्या गोष्टी समाधानी आहे? नाही, मी समाधानी आहे. हं, आणि मला ज्या लोकांनी मदत केली, हं, हं, बरं का, हं, आर्थिक म्हणा काय, बुवा मला कुठलं काय, ते लोकांचा मला आवर्जून उल्लेख करायचं. हं, अरविंद दादा, हं, जनार्दन बुवा, हं, तुमचे भाऊसाहेब, हं, तुमचे वडील, हं. नाही, नाव ह्या सांगा, नाव हा, सांगा. विठ्ठलराव, हं, ते सेक्रेटरी होते ग्रामपंचायतीला. हं, त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलराव. हं, भाऊसाहेब जेठी होते. हं, म्हणजे त्यांचा माझा आता अरविंदाचे वडील होते हं, साहेबराव अण्णा. हं, आमच्या आई त्यांना नेहमी म्हणायची, अण्णा तुमची 3 पोरं आहेत, हं, हा लक्ष्मण तुमचा पोरगा म्हणून समजा आणि त्याला सांभाळा. हं, आम्हाला तो एकटाच आहे. हं, मी आणि माझे म्हणजे त्याचे वडील अण्णाला नेहमी सांगायचे, हं, अण्णा नेहमी पहाटे 4ला 3ला तिथे गाड्या चालू असतात. 4ला आमच्याकडे आली की आमच्या भाकरी त्याच्या माग, तुमचे 3 आहेत ना, माझं लक्ष्मण जाऊ जरा, हं, ते सांभाळा त्याला. अरविंदाचे वडील हं, अण्णा. हं. बरं, चला, तुमचा सगळा जीवन प्रवास तुम्ही छान पद्धतीने आम्हाला सांगितला. आमच्या लोकांसाठी, प्रेक्षक जे ऐकणार आहेत सगळ्यांसाठी तुम्ही छान माहिती सांगितली. जुन्या पिढीतला हॉटेल व्यवसाय कसा असायचा त्याचं एक आम्हाला आठवण करून दिली. त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो आणि मुलाखत संपली असं धन्यवाद. जाहीर करतो. नमस्कार. नमस्कार.